जय शनिदेव. जर तुम्ही कुंभ राशीचे असाल आणि गेल्या अनेक दिवसांपासून तुमच्या आयुष्यात एकामागोमाग एक संकट येत असतील तर थांबून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण पुढील 3 दिवस म्हणजेच 23, 24 आणि 25 जुलै 2026चा काळ तुमच्या नशिबाला एक अशी कलाटणी देणार आहे ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. तुमच्या आयुष्यातील दुःखाचे, निराशेचे आणि संघर्षाचे दिवस आता संपणार आहेत आणि तुमच्यावर शनिदेवाची अथांग कृपा होणार आहे. जर तुमच्या पाठीशी उभ्या असणाऱ्या शनिदेवावर आणि कुलदेवतेवर पूर्ण विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये अत्यंत श्रद्धेने जय शनिदेव किंवा श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. कुंभ राशी आजचे भविष्य आणि जुलै महिन्यातील हे अत्यंत शुभ ग्रहमान तुमच्या आयुष्यात नक्की काय मोठे चमत्कार घडवून आणणार आहेत हे आज आपण अगदी सविस्तर आणि सखोलपणे समजून घेणार आहोत. म्हणूनच आजचा हा भाग तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. माझ्या कुंभ राशीच्या प्रिय भाऊ आणि बहिणींनो, गेल्या प्रदीर्घ काळापासून तुम्ही आयुष्यात जो काही संघर्ष केला आहे, जो मानसिक त्रास सहन केला आहे, तो केवळ तुम्हालाच ठाऊक आहे. अनेकदा असं घडलं असेल की तुम्ही एखाद्या कामासाठी रात्रंदिवस रक्ताचं पाणी केलं, जीवापाड मेहनत केली, पण जेव्हा फळ मिळण्याची वेळ आली तेव्हा ऐन मोक्याच्या क्षणी ते काम हातातून निसटून गेलं. ज्या विषयात, ज्या क्षेत्रात तुम्ही अत्यंत कुशल होतात, जिथे तुमचा शब्द अंतिम मानला जायचा, तिथेच तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागला. स्वतःच्या जिद्दीने आणि कष्टाने उभं केलेल्या प्रकल्पात किंवा व्यवसायात ऐनवेळी तांत्रिक अडचणी आल्या किंवा भागीदाराने ऐन मोक्याच्या वेळी साथ सोडली. तुमचे हक्काचे पैसे अडकून पडले. तुमच्या प्रामाणिकपणाची कदर कोणीच केली नाही. उलट तुम्ही ज्यांना अगदी मनापासून आपलं मानलं, ज्यांच्या सुखासाठी स्वतःच्या सुखाचा त्याग केला, त्याच अगदी जवळच्या नातेवाईकांनी आणि मित्रांनी तुमच्या पाठीत खंजीर उपसला. संकटाच्या काळात जेव्हा तुम्हाला कोणाच्या तरी आधाराची सर्वात जास्त गरज होती, तेव्हा प्रत्येकाने तुमच्याकडे पाठ फिरवली. अशावेळी माझं काय चुकलं हा एकच प्रश्न तुम्ही स्वतःला विचारत अत्यंत एकटेपणा आणि नैराश्य अनुभवत होतात, हो ना? पण कुंभ राशीच्या मित्रांनो, आज ज्योतिषाच्या दृष्टिकोनातून आणि ग्रहांच्या गतीचा सखोल अभ्यास करून मी तुम्हाला अत्यंत विश्वासाने सांगते, हे तुमच्यावर आलेले अपयश नव्हते. ही नियतीने, शनिदेवाने तुमची घेतलेली एक अत्यंत कठीण परीक्षा होती. असं म्हणतात की ईश्वर ज्याच्याकडून खूप मोठं काम करून घेणार असतो, त्यालाच सर्वात कठीण संघर्षातून घालवतो. तुमच्या नशिबात येणाऱ्या अथांग यशासाठी ही ईश्वराची पूर्वतयारी होती आणि आता ती कठीण परीक्षेची वेळ पूर्ण झाली आहे. येणारे हे 3 दिवस म्हणजेच 23, 24 आणि 25 जुलै 2026 तुमच्या राशीवर एक सुवर्ण काळ घेऊन येत आहेत. ग्रहांची स्थिती अत्यंत अनुकूल होत असून तुमच्या राशीचा स्वामी शनिदेव आता तुमच्यावर कृपेचा वर्षाव करण्यास पूर्णपणे सज्ज झाला आहे. तुमच्या मनात गेल्या अनेक महिन्यांपासून साचलेली ती नकारात्मकता, तो भीतीचा अंधार आता हळूहळू नाहीसा होणार आहे. तुमच्या आत्मविश्वासात एक अभूतपूर्व वाढ होईल. ज्या नवीन कल्पनांवर तुम्ही काम करण्याचे धाडस करत नव्हतात, त्या संकल्पना आता प्रत्यक्षात आणण्यासाठी तुमचे मन अत्यंत सकारात्मक आणि ऊर्जावान बनेल. जर आपण नोकरी करणाऱ्या जातकांबद्दल बोललो तर या 3 दिवसांत तुम्हाला वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अभूतपूर्व सहकार्य मिळेल. कार्यक्षेत्रात तुमच्या कामाची दखल घेतली जाईल आणि तुमचे वर्चस्व वाढेल. गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेली पदोन्नती किंवा पगारातील वाढ याविषयी तुम्हाला काही अत्यंत शुभ बातम्या ऐकायला मिळू शकतात. जे लोक नवीन नोकरीच्या शोधात भटकत होते, त्यांना एका चांगल्या कंपनीतून आदरयुक्त रोजगाराची संधी चालून येईल. तर दुसरीकडे जे व्यावसायिक किंवा व्यापारी बांधव आहेत, त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. व्यवसायातील मंदावलेली गती आता अचानक वाढेल. नवीन ग्राहकांची होणारे करार दीर्घकालीन फायद्याचे ठरतील. जुनी थकबाकी वसूल झाल्यामुळे आर्थिक घडी पुन्हा एकदा पूर्ववत बसेल. आज तुमच्या आयुष्यात एक असा महत्त्वाचा गुप्त संकेत मिळणार आहे जो तुमच्या भविष्याची दिशा बदलू शकतो. त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत अत्यंत लक्षपूर्वक पहा. आणि हो,
जर तुम्हाला आत्तापर्यंत मांडलेली माहिती पटत असेल, तुमच्या आयुष्याशी जुळणारी वाटत असेल, तर लगेचच या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा आणि तुमचा आत्तापर्यंतचा सर्वात कठीण अनुभव कमेंटमध्ये आमच्यासोबत शेअर करा, जेणेकरून आम्हाला तुम्हाला आणखी उत्तम मार्गदर्शन करता येईल. माझ्या प्रिय मित्रांनो, कुंभ राशीच्या कौटुंबिक संबंधांबद्दल बोलायचे झाले तर या 3 दिवसांत घरात चाललेले गृहक्लेश आणि तणावाचे वातावरण पूर्णपणे शांत होईल. घरामध्ये एक अत्यंत पवित्र आणि आनंदी वातावरण निर्माण होईल. विशेषतः संतानाच्या बाजूने तुम्हाला एखादी अत्यंत अभिमानास्पद आणि आनंदाची बातमी मिळेल. मुलांच्या शिक्षणातील प्रगती किंवा त्यांच्या करिअरमधील यश पाहून तुमचे मन तृप्त होईल. गेल्या काही काळात नातेवाईकांसोबत किंवा जोडीदारासोबत निर्माण झालेले गैरसमज आता संवादाच्या माध्यमातून दूर होतील. नात्यांमध्ये पुन्हा एकदा तोच जुना गोडवा आणि आपुलकी निर्माण होईल. तुमच्या गुप्त शत्रूंचा, जे पाठीमागे तुमच्या विरुद्ध कारस्थान करत होते, त्यांचा आता पूर्णपणे पराभव होईल. ते स्वतःहून तुमच्या मार्गातून बाजूला होतील. आरोग्याच्या बाबतीतही तुम्हाला खूप मोठा दिलासा मिळणार आहे. जर घरात किंवा तुम्हाला स्वतःला जुनाट आजारपणाचा त्रास होत असेल, तर या 3 दिवसांत आरोग्यात लक्षणीय सुधारणा दिसून येईल. घरातील ज्येष्ठांचे, विशेषतः वडिलांचे पूर्ण सहकार्य आणि आशीर्वाद तुम्हाला लाभतील. पैतृक मालमत्तेशी संबंधित काही कायदेशीर वाद सुरू असतील, तर त्याचा निकाल तुमच्या बाजूने लागण्याची दाट शक्यता निर्माण होत आहे. धन आणि आर्थिक आघाडीवर हा काळ अत्यंत चमत्कारिक सिद्ध होणार आहे. तुमच्यावर असलेले जुने कर्ज किंवा उधारी फेडण्यात तुम्हाला यश येईल. अचानक धनलाभाचे योग बनत आहेत. लहान भावंडांचे सहकार्य लाभल्यामुळे तुमची कठीण कामे अगदी सहज सोपी होतील. तुमच्यात एक नवीन पराक्रम, उत्साह आणि काम करण्याची ऊर्जा दिसून येईल. तुम्ही तुमच्या कौटुंबिक आणि सामाजिक जबाबदाऱ्या अत्यंत निष्ठेने आणि उत्साहाने पार पाडाल, ज्यामुळे समाजात आणि नातेवाईकांमध्ये तुमचा मान, सन्मान, प्रतिष्ठा कमालीची वाढेल. थोडक्यात सांगायचे तर शनिदेवाच्या असीम आशीर्वादाने कुंभ राशीच्या जातकांच्या आयुष्यातील सर्व दुःखाचे ढग आता कायमचे हटणार आहेत. पण मित्रांनो, जेव्हा नशीब बदलत असतं, तेव्हा ग्रहांची ऊर्जा आपल्या बाजूने वळवण्यासाठी काही अत्यंत साधे आणि प्रभावी आध्यात्मिक उपाय करणे आवश्यक असते. आज मी तुम्हाला कुंभ राशीसाठी एक अत्यंत सोपा पण अमोघ उपाय सांगणार आहे. या 3 दिवसांच्या काळात म्हणजेच 23, 24 किंवा 25 जुलै दरम्यान कोणत्याही दिवशी संध्याकाळी किंवा शनिवारी मारुतीरायांच्या किंवा शनिदेवाच्या मंदिरात जा. तिथे तिळाच्या किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. त्या दिव्यात 2 काळे तीळ आणि 1 काळी मिरी टाका. त्यानंतर अत्यंत नम्रपणे हात जोडून ओम शन शनेश्चराय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. जप पूर्ण झाल्यानंतर गरजू किंवा गरीब व्यक्तीला काळे तीळ, गूळ किंवा अन्नाचे दान करा. हा साधा उपाय तुमच्या आयुष्यातील उरलेली सर्व अडथळे, दृष्ट आणि नकारात्मक ऊर्जा एका क्षणात नष्ट करेल. माझ्या प्रिय कुंभ राशीच्या मित्रांनो, आता वेळ आली आहे तुमच्या स्वप्नांना पंख देण्याची. तुमच्या सहनशीलतेचे, तुमच्या कष्टांचे आणि प्रामाणिकपणाचे फळ देण्याची वेळ नियतीने निश्चित केली आहे. स्वतःवर आणि ईश्वर चरणी अखंड श्रद्धा ठेवा. येणारा काळ तुमचाच आहे. हा काळ तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी, शांती आणि भरभराट घेऊन येत आहे. तुमचे सर्व अडकलेले मार्ग आता मोकळे होणार आहेत. मला पूर्ण विश्वास आहे की आजचे हे ॲक्वेरियस होरोस्कोप टुडे आणि ही संपूर्ण सखोल माहिती तुम्हाला खूप मोठा दिलासा आणि नवी उमेद देऊन गेली असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमच्या कुंभ राशीच्या मित्रमैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या कठीण काळात योग्य मार्गदर्शन मिळेल. आपल्या ज्योतिष केंद्र या लाडक्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. शेवटी अत्यंत आदराने आणि श्रद्धेने कमेंट बॉक्समध्ये जय शनिदेव आणि श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. शनिदेवाचा आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद.